नमस्कार मित्रांनो, मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये 100% अनुदानित आश्रमशाळेत आणि वसतिगृहात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत. जाहिरात सविस्तर पाहूया. जाहिरात ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ द्वारा संचालित रमाई प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा, ॲड्रेस बाणगाव, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. बौद्ध अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था. ही संस्था बौद्ध अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे. माननीय अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती यांचे पत्र क्रमांक दिला आहे 1421/25 दिनांक 17/3/2025 म्हणजे 17 मार्च 2025चे पदभरती मंजुरी आदेशानुसार खालील पद भरावयाची आहेत किंवा खाली दिलेले पद भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाचे पद भरण्यात येत आहे. पदसंख्या 1 जागा. शैक्षणिक पात्रता MSc गणित म्हणजेच MSc मॅथमॅटिक्स द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण व B.Ed. वेतन श्रेणी शासनाच्या नियमानुसार. या ठिकाणी वेतन किंवा पगार शासनाच्या नियमानुसार मिळणार आहे. उच्च माध्यमिक शिक्षण सेवकासाठी प्रवर्ग जातीचा संवर्ग खुला ओपनमधून उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाचे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे. 1 जागा भरण्यात येत आहे. दिलेल्या रकान्यात वसतिगृह शिक्षकेतर कर्मचारी पदाचा तपशील दिला आहे. राजश्री शाहू महाराज मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह समाज कल्याण विभागामार्फत बाणगाव, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. माननीय जिल्हा समाज कल्याण अधिकारी यवतमाळ यांचे पत्र क्रमांक जावक क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे 18/2/2025 म्हणजेच 18 फेब्रुवारी 2025. रिक्त पदांचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव अधीक्षक पुरुष. अधीक्षक पुरुषामधून ही जागा भरण्यात येत आहे. पदसंख्या 1 जागा. शैक्षणिक पात्रता अधीक्षक पुरुषकरिता कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार यासाठी पात्र आहे. वेतन श्रेणी आहे 10,000 रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे. अधीक्षक पुरुष या पदासाठी प्रवर्ग जातीचा संवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 2 पदाचे नाव स्वयंपाकी पुरुष/महिला. स्वयंपाकी हे पद पुरुषामधून किंवा महिलामधून भरण्यात येत आहे. पदसंख्या 1 जागा. शैक्षणिक पात्रता इयत्ता 10वी पास किंवा नापास. तर स्वयंपाकी या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे इयत्ता 10वी पास असेल तरी चालेल किंवा इयत्ता 10वी नापास असेल तरी चालेल. वेतन श्रेणी स्वयंपाकी या पदासाठी वेतन श्रेणी राहणार आहे 8,000 रुपये मानधन दर महिन्याला या ठिकाणी मिळणार आहे. प्रवर्ग खुला ओपनमधून ही सुद्धा जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3 पदाचे नाव पहारेकरी पुरुष. पहारेकऱ्याची जागा भरण्यात येत आहे पुरुषामधून. पदसंख्या 1 जागा. शैक्षणिक पात्रता इयत्ता 10वी पास किंवा नापास. वेतन श्रेणी 7,500 रुपये मानधन दर महिन्याला या ठिकाणी पहारेकरी पुरुष या पदासाठी मिळणार आहे. प्रवर्ग खुला. सर्वच या 3ही जागा शिक्षकेतर कर्मचारी म्हणजेच अधीक्षक, स्वयंपाकी आणि पहारेकरी या खुल्या प्रवर्गामधून म्हणजेच ओपन प्रवर्गामधून या जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना. या 100% अनुदानित आश्रमशाळेत व वसतिगृहात पात्र उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या मूळ व साक्षांकित प्रतीसह व 2 पासपोर्ट छायाचित्रासह दिनांक बुधवार 16 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत या वेळेत आश्रमशाळेच्या वरील पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे. उमेदवारांसाठी सूचना दिली आहे की ही शाळा 100% अनुदानित आश्रमशाळा आहे व वसतिगृहसुद्धा 100% अनुदान तत्वावर चालत आहे. तरी पात्र उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या मूळ म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसहित व त्या मूळ प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रती साक्षांकित करून म्हणजे साक्षांकित प्रतीसह व 2 पासपोर्ट छायाचित्रासह दिनांक बुधवार 16/4/2025 म्हणजे 16 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत या वेळेत आश्रमशाळेच्या वरील पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. प्राचार्य/मुख्याध्यापक. संपर्क क्रमांक दिला आहे प्राचार्य सरांचा 9420046883. दुसरा संपर्क क्रमांक 9767955110. अध्यक्ष/सचिव ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ. जाहिरात क्रमांक 2
परळी तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित परळी वैजनाथ संचलित वैद्यनाथ दूध तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड. मित्रांनो, ही जाहिरात बीड जिल्ह्यातील आहे. पाहिजेत वरील संघाच्या दूध प्रक्रिया प्रकल्पासाठी खालील पदाचे आवश्यकता आहे. तरी पात्र उमेदवाराने 10 दिवसाच्या आत खालील पत्त्यावर आपला बायोडाटा व प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत. उमेदवारांना सूचना दिली आहे की खाली दिलेल्या पदाप्रमाणे जे काही पात्र उमेदवार आहेत त्या पात्र उमेदवारांनी 10 दिवसाच्या आत खाली दिलेल्या पत्त्यावर आपला बायोडाटा व प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करायचे आहेत. पदाचे नाव पहिल्या क्रमांकाचं पद आहे लेखा अधीक्षक. लेखा अधीक्षकाची या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BCom किंवा MCom. BCom असेल तरी चालेल किंवा MCom असेल तरी तुम्ही लेखा अधीक्षक या पदासाठी अर्ज करू शकता. अनुभव सहकारी संस्थेमध्ये लेखा विभागाच्या कामाचा किमान 5 वर्षाचा अनुभव. कमीत कमी या ठिकाणी लेखा अधीक्षक या पदासाठी सहकारी संस्थेमध्ये लेखा विभागाच्या कामाचा किमान म्हणजे कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असायला पाहिजे. त्यानंतर 2 नंबरचे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक. लॅब केमिस्ट ऑब्लिक बाय प्रोडक्शन म्हणजे लॅबोरेटरी असिस्टंटची जागा आहे. प्रयोगशाळा सहाय्यक. शैक्षणिक पात्रता आहे BSc केमिस्ट्री पदवी डेअरी डिप्लोमा फूड टेक्नॉलॉजी असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. तर पहा, या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे BSc केमिस्ट्री पदवीला BSc केमिस्ट्री विषय असायला पाहिजे. त्याचबरोबर डेअरी डिप्लोमा आणि फूड टेक्नॉलॉजी ज्या उमेदवारांकडे आहे अशा फूड टेक्नॉलॉजी असलेल्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल. अनुभव प्रयोगशाळा सहाय्यकासाठी दूध प्रक्रिया प्रकल्पातील दूध हाताळणीचा दूध प्रॉडक्ट बनवण्याचा 3 वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे. तर पहा, अनुभव आहे प्रयोगशाळा सहाय्यकासाठी दूध प्रक्रिया प्रकल्पातील दूध हाताळणीचा अनुभव असायला पाहिजे. दूध प्रॉडक्ट बनवण्याचा 3 वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तरी वरील पात्रताधारक उमेदवारांनी पगाराच्या अपेक्षासह अर्ज करावेत. किती पगार पाहिजे या अपेक्षासह तुम्हाला त्या अर्जामध्ये नमूद करायचे आहे इतका पगार पाहिजे म्हणून. मुलाखतीस बोलावल्यास प्रवास खर्च देण्यात येणार नाही. तुम्हाला मुलाखतीला इंटरव्ह्यूला बोलावल्या जाईल तेव्हा प्रवास खर्च तुम्हाला देण्यात येणार नाही. इन्फॉर्मेशन सूचना पत्रव्यवहाराचा पत्ता परळी तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित ॲड्रेस नाथनगर परळी वैजनाथ जिल्हा बीड. संपर्क क्रमांक दिला आहे. पहिला संपर्क क्रमांक 9527129000. दुसरा संपर्क क्रमांक 8390830103 आणि तिसरा संपर्क क्रमांक आहे 9373948799. ईमेल आय डी दिला आहे चेअरमन MD. जाहिरात क्रमांक 3 शिक्षक पाहिजे. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त श्री गणेश शिक्षण संस्था संचलित. शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे श्री गणेश शिक्षण संस्था संचलित. शाळेचे नाव छत्रपती शाहू महाराज इंग्लिश स्कूल. ॲड्रेस देवगाव तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद. कायम विना अनुदानित. मित्रांनो, ही शाळा कायम विना अनुदानित शाळा आहे. इंग्रजी माध्यमासाठी इयत्ता नर्सरी ते 12वीसाठी खालील शिक्षकांची पदे तात्पुरत्या स्वरूपाची भरणे आहेत. खाली दिलेल्या शिक्षकांची पदे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येत आहे. तरी पात्रताधारक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता दर्शविणाऱ्या प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतीसह दिनांक 21/4/2025 म्हणजेच 21 एप्रिल 2025पर्यंत कार्यालयात अर्ज सादर करावा. तर उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत 21 एप्रिल 2025पर्यंत शाळेच्या कार्यालयात अर्ज सादर करायचा आहे व दिनांक 23/4/2025 म्हणजेच 23 एप्रिल 2025 रोजी बुधवार सकाळी ठीक 10 वाजता मूळ कागदपत्रांसह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह मुलाखतीस म्हणजेच इंटरव्ह्यूला हजर राहायचे आहे किंवा हजर राहावे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 विवरण. पदाचे नाव सहशिक्षक म्हणून पद भरण्यात येत आहे. पात्रता BA/MA/B.Ed, DEd
BSc/MSc/B.Ed DTED. तर यापैकी शैक्षणिक पात्रता असल्यास सर्वच उमेदवार ज्यांच्याकडे ही शैक्षणिक पात्रता आहे असे उमेदवार सहशिक्षक या पदासाठी अर्ज करू शकतात. पदसंख्या किंवा मुलाखतीला जाऊ शकतात. या सहशिक्षक पदाची संख्या 15 एकूण 15 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 2 पदाचे नाव शारीरिक शिक्षक, शैक्षणिक पात्रता BPED 1 जागा भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 3 पदाचे नाव कॉम्प्युटर शिक्षक, शैक्षणिक पात्रता कॉम्प्युटर डिप्लोमा MSc/IT/MS वर्ड 1 जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना टिप मुलाखतीस येण्या जाण्याचा खर्च दिला जाणार नाही. ठिकाण आहे श्री गणेश शिक्षण संस्था कार्यालय, देवगाव तालुका कन्नड. मोबाईल नंबर दिला आहे, संपर्क क्रमांक 8999142747. दुसरा संपर्क क्रमांक 9764289718. अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक. जाहिरात क्रमांक 4 श्री छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ कागल. ॲड्रेस कागल, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. ईमेल ॲड्रेस दिला आहे. पाहिजेत संस्थेमार्फत सुरू असलेल्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिर कागल व श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कागल येथे विना अनुदानित स्वयंअर्थसहाय्यित तुकडीवर खालील पात्रतेच्या जागा भरावयाच्या आहेत. तर दिलेल्या सूचनेप्रमाणे संस्थेमार्फत सुरू असलेल्या विद्या मंदिराचे नाव आहे श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिर कागल व श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कागल येथे विना अनुदानित स्वयंअर्थसहाय्यित तुकडीवर खालील पात्रतेच्या खाली दिलेल्या पात्रतेच्या जागा भरावयाच्या आहेत. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. या ठिकाणी जी पदभरती करण्यात येत आहे सर्वच पद जात संवर्ग किंवा प्रवर्ग खुल्या प्रवर्गातून या जागा भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 1 पद किंवा पदाचे नाव सहाय्यक शिक्षक विना अनुदानित, शैक्षणिक पात्रता HSC सायन्स D.Ed TET पास. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिली आहे सहाय्यक शिक्षकासाठी विना अनुदानित तत्वावर. शैक्षणिक पात्रता 12वी सायन्स D.Ed TET पास, म्हणजे 12वी सायन्स D.Ed TET पेपर 1 पास असणे आवश्यक आहे. संवर्ग खुला. शेरा इयत्ता 1ली ते 4थी अध्यापन अनुभव प्राधान्य. इयत्ता 1ली ते 4थ्या वर्गापर्यंत सहाय्यक शिक्षकाची या ठिकाणी नेमणूक होते आहे आणि या सहाय्यक शिक्षकाला अध्यापन अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. अनुक्रमांक 2 पद किंवा पदाचे नाव सहाय्यक शिक्षक स्वयंअर्थसहाय्यित या ठिकाणी सहाय्यक शिक्षकाची नेमणूक करण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MSc B.Ed MSc मॅथ्स B.Ed. प्रवर्ग खुला. शेरा आहे इयत्ता 11वी व 12वी करिता नेमणूक होत आहे सहाय्यक शिक्षकाची. अध्यापन अनुभव असल्यास प्राधान्य, अध्यापन अनुभव प्राधान्य. अनुक्रमांक 3 पद किंवा पदाचे नाव सहाय्यक शिक्षक स्वयंअर्थसहाय्यित. शैक्षणिक पात्रता MSc B.Ed MSc फिजिक्स B.Ed. प्रवर्ग खुला, जातीचा प्रवर्ग खुला. इयत्ता 11वी 12वी अध्यापन अनुभव प्राधान्य. इयत्ता 11वी 12वी करिता त्यांची नेमणूक करण्यात येत आहे सहाय्यक शिक्षकाची. अध्यापन अनुभव प्राधान्य, अध्यापन अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर अनुक्रमांक 4 पद किंवा पदाचे नाव सहाय्यक शिक्षक स्वयंअर्थसहाय्यित. शैक्षणिक पात्रता MA B.Ed MA इंग्लिश B.Ed. प्रवर्ग खुला, ओपनमधून जागा भरण्यात येईल. इयत्ता 11वी 12वी अध्यापन अनुभव प्राधान्य. त्यानंतर अनुक्रमांक 5 पदाचे नाव किंवा पद कोऑर्डिनेटर. शैक्षणिक पात्रता MSc/MSc B.Ed/BE/BTech/MBA. प्रवर्ग खुला. शैक्षणिक व्यवस्थापकीय कामाचा अनुभव आवश्यक. शेऱ्यामध्ये त्यांनी दिलं आहे शैक्षणिक व्यवस्थापकीय कामाचा अनुभव आवश्यक कोऑर्डिनेटर या पदासाठी. इन्फॉर्मेशन सूचना. तरी इच्छुकांनी आपले अर्ज वरील ईमेलवर दिनांक 18/4/2025 म्हणजेच 18 एप्रिल 2025 पर्यंत पाठवावेत व प्रत्यक्ष मुलाखतीसाठी अर्ज व मूळ कागदपत्रांसह दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी स्वखर्चाने श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कागल मुरगुड रोड कागल येथे उपस्थित राहावे. सेक्रेटरी श्री छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ कागल.